मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे। दर महिन्याला खात्यात जमा होणारे 1,500 रुपये अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहेत। मात्र सध्या या योजनेबद्दल काही महत्त्वपूर्ण बदल आणि चर्चा सुरू आहेत। चला तर मग या योजनेची सद्यस्थिती आणि संभाव्य बदल थोडक्यात जाणून घेऊया। सकारात्मक आणि आशादायक बातम्या। हप्ता वाढण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच हप्त्याची रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकेल। एप्रिल 2025चा हप्ता लवकरच। राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल। त्यामुळे महिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे। मोठ्या निधीची तरतूद। महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 3,690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे हप्त्यांचे वितरण सुरळीतपणे होण्याची शक्यता आहे। नियमित हप्ते आणि मागील थकबाकीची अपेक्षा। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील। तसेच जे नवीन लाभार्थी असतील त्यांना मागील हप्त्यांची रक्कमही लवकरच मिळण्याची शक्यता आहे। चिंताजनक आणि नकारात्मक बातम्या। लाखो अर्ज बाद। योजनेच्या नियमांनुसार अपात्र ठरलेल्या सुमारे 10 लाख महिलांचे अर्ज यापूर्वीच बाद करण्यात आले आहेत। आता आणखी कठोर निकष लावून जवळपास 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामध्ये चारचाकी वाहन मालकी, महाराष्ट्राचे रहिवासी नसणे आणि बोगस कागदपत्रे सादर करणे यांसारख्या कारणांचा समावेश आहे। हप्ते थांबले। अनेक महिलांचे अर्ज बाद झाल्यामुळे त्यांना गेल्या 2 महिन्यांपासून योजनेचा हप्ता मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। कठोर पडताळणी प्रक्रिया। सध्या 5 टप्प्यांमध्ये अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अजून बाकी आहे। यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। या कठोर तपासणीमुळे काही महिलांचा योजनेवरील विश्वास कमी झाला आहे। हप्त्यात कपात। सुमारे 8 लाख लाभार्थ्यांचा मासिक हप्ता आता 1,500 रुपयांवरून फक्त 500 रुपये करण्यात आला आहे। याचे कारण म्हणजे या महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरमहा 1,000 रुपयेचा लाभ घेत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका महिलेला दोन्ही योजनांमधून मिळणारा एकत्रित लाभ 1,500 रुपयेपेक्षा जास्त नसावा। राजकीय प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरण। संजय राऊत यांची टीका। शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की ज्या महिलांना 1,500 रुपयांचे आमिष दाखवून मते मिळवली त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत आणि भविष्यात ही योजना बंदही होऊ शकते। त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही चिंता व्यक्त केली। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे स्पष्टीकरण। या आरोपांना उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की विरोधक खोटा प्रचार करत आहेत। कोणत्याही शासन निर्णयात बदल करण्यात आलेला नाही आणि योजनेच्या अटीही बदललेल्या नाहीत। जे नियमबाह्य लाभार्थी आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। श्रीमंत महिलांनीही लाभ घेतला होता, परंतु सरकारने त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतीही वसुली केलेली नाही। जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना नियमितपणे पैसे मिळत राहतील। तसेच सरकारच्या उत्पन्नात वाढ झाल्यावर 2,100 रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता टप्प्याटप्प्याने केली जाईल। आता या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटते? सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आणखी कठोरता आणल्यास विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ही योजना भविष्यात बंद पडू शकते का? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।